कशी काढेल तो आला बघ, ते कवर कसं लावेन, तो आला बघ. ते कवर कसं लावेन. दोन खाली एक वरती मोठी वाली, ते पण दोन पाण्यात ना अशी ती एक या साईडला एक या साईडला एक मध्यभागी. किचन घे 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 ना घे घे. बघा कसं चेहरा पोत आहे म्हणते, दाढी केस सर्वे केलेत. दाखव दाखव म्हणते पटकन. कशी काढेल तो आला बघ, ते कवर कसं लावेन, तो आला बघ. ते कवर कसं लावेन. दोन खाली एक वरती मोठी वाली, ते पण दोन पाण्यात ना अशी ती एक या साईडला एक या साईडला एक मध्यभागी. म्हणजे हे कवर आहे ते, हा, असं कवर आहे ते. हा. एक पाल इथे आहे, एक पाल इथे आहे आणि एक मोठीवाली पानाची आडवी आहे. आता ती लावेन कशी, कशी लावेन तिला तू. वर उन्हाच आहे का रे, आडवी तर खाली आहे. नाही व्हिडिओ बघ ना. अरे इलेला काय बोलाव. तिला तीन, तिला तीन कवरच नाही लागत. बिचारी किती मासूम चेहऱ्याने बघ. हट जायची. का भेटली चल. शी म्हणतो कसं लागेल आता. गुड मॉर्निंग. निकलती नहीं है ना. नाही 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 निघत ती, निघणारच नाही ती. चिपकली फुल टू फुल हल्ली. सॉरी ये दिल्ली को कुछ मत कर. एकटी जिवंत आहे ती ना. इसको क्या करना है, बंद करना है. हा असं मध्ये पुस्तकासारखं बंद करून टाक. ये दोनों चिपक जाएंगे ना. आता फायदा नाही ना आपल्याकडे, पर्याय पण नाही दुसरा. टाटा. टाटा बोलून टाकून दिला. आता याच्यात टाकते. अभी इसको भी उठाने का है. दाबू नको दाबू नको दाबू नको बिचारी. अरे मरेंगे नहीं वो, जल्दी नहीं मरते. याच्यात टाक याच्यात टाक. खोल तो. गाईज बघा सकाळ सकाळी मी किचन घे 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 ना घे घे. सकाळ सकाळी किचन मध्ये पण नाही गेली. कॉलेजला जायचंय, भात बनवून द्यायला सांगितलं, भात पण नाही बनवून दिला यार कधीपासून. आपल्या पास टाइम आहे का लडकी. मम्मी बोलवते तुला. ए धू चप. ते हे आहे विषारी आहे थोडं. मम्मी घे. काय कॉलेजला जायचं आहे, मम्मी किचन मध्ये जात नव्हती. हे काय म्हणतात त्याला, भात बनवायला पण नाही जात आहे मध्ये. म्हणते मला भूक लागली तर म्हणते ते पाला काढ पाहिजे. मी पण घाबरत होता म्हणून त्याला बोलावला. म्हणजे तो कॉलेजलाच जात होता. आलाय बुलेट घेऊन बघा खाली. तर जातो थोड्या वेळात. तर काहीच बघा निघायला लागलो आणि पाऊस चालू होऊन गेला. त्या साईडला असतील ना मम्मी, बघ ना बेडरूममध्ये बघ ना. अरे सॉरी इथे जात बघ. हे बघ इथे. हां तर काहीच बघा पाऊस चालू होऊन गेला. जायला जायच्या टायमाला पाऊस. रेनकोट बिनकोट घातला आणि आज माझी सिंगिंग कॉम्पिटिशन आहे. मस्तपैकी पार्टिसिपेट केलेला आहे. बघू नंबर येतो का. एक स्मॅशअप घेतला आहे. मॅडम बोलते फिल्मचे गाणे नाही चालणार. आता काय करणार, क्लासिकल गाणे चालतील बोलते. क्लासिकल. आता क्लासिकल गाणं कोणतं बोलू मी. सारे गाणं पण येतं तरी आपल्याला. सूर तरी येतात का. तुला येतात, मला नाही येत. सोडा. नाही मी बीचवर नाही जात. खालती मॅगी बनते मम्मी. मॅगी बनते मस्त, वास येत आहे. हां तर काही चाल. मला माहिती आहे मामाने कशाला दिलं. मामा नंतर भेटतो, कॉलेजला चाललाय. हा तर काय आता जातो लगेच. आईला बघ कॅमेरावर पाणी पडलं बघ. तर गाईज बघा यांना लेक्चरमधून बाहेर काढलेलं आहे. या सर्वांना आपण आता आलेत ना. हे सर्वे आणि कशासाठी काढलंय की फ्रेशर्स पार्टी होती. पुढचं सांग रे. 100 रुपये नाही दिले ना. फ्रेशर्स पार्टी होती सिनियरने केलेली.
₹100 आम्ही आलेच नाही तर 100 रुपये फाईन लावला तर आम्ही आणलेच नाही पैसे, तर यांना बाहेर काढलाय. मॅडम बोले लेक्चरला जायचं नाही काढलं माहिती आहे का, एका सिनियरने 50. आणि आपल्याकडून 100 घेणार. म्हणजे पुढच्या सगळे सिनियर्स नाही हा, सगळ्या सिनियर्सने आलेले 3-4. पुढच्या वर्षी आपल्याकडून मग 100 रुपये. कोण करणार आहे? आणि वर्ग बघा अख्खा खाली आहे, बाकी सगळे लॅबमध्ये आहेत. मग मुलीला करायला पप्पा स्वतः म्हटलेले नको जाऊ. पनिशमेंट द्या ना, पैसे काय घेतात? त्यांना पुढच्या वर्षी आपल्या पैशाची समस्या देणार आहेत ना. आपण तर खाल्ले नाही, मग आपण पैसे द्यायचे. पैसे द्यायचे बरोबर. पैसे गोळाला काय रे बाई, थर्ड इयर. बाकी सगळे खालती लॅबमध्ये आणि आम्ही सगळे वरती आहेत, म्हणजे आम्ही एवढेच. बघा काय तुफान आलं या, कसलं झाड आलतंय डेंजर. पूर्ण बीच, आमचं कॉलेज एकदम बीचच्या जवळ आहे ना, त्याच्यामुळे खालती बघा 11वी-12वीवाल्यांचं कॉलेज सुटलाय वाटते, सगळे तिकडेच थांबलेत पावसात. काय आणि आमचा हॉल आहे, हा आमचा हॉल आहे चिंचणचा वरचा. किती झाली होती ते आम्हाला 100 रुपये मागतात ना, याच्यासाठी मागतात कारण फर्स्ट इयरची हे होती काय म्हणतात त्याला यार, न्यू बिगिनिंग पार्टी, कोणती फ्रेशर्स पार्टी होती, तर ती इथे केली होती बघा, इथे तर आम्ही आले नव्हते, तर आमच्याकडून 100 रुपये फाईन घेत आहेत मॅडम लोक. माझे पप्पा स्वतः म्हटले होते नको जाऊ, काही काम नसेल तर. मी नाही आला. बाहेरचा परिसर कॉलेजच्या, इकडे आमचा खालती वर्ग आहे आमचा, आम्ही वरती आलेत हॉलवर, फ्री लेक्चर आहे त्यामुळे. हा अशोक स्तंभ कॉलेजचा, आणि ही ती पोरगी. या साईडला चिंतनच्या बीचचा रस्ता आहे, या साईडला पोरी खाली, आणि हा हॉल. चाललो आता खाली. तर आमचा आता जस्ट कॉलेज सुटला आहे आणि मॅडमने मला फळ्यावर लिहायला उठवलं होतं. लांबून सगळे मला आवाज येतात, गिरीश असं, गिरीश तसं. हा तर याची ॲक्शन एकदम डेंजर होती. मला कसं करून दाखवतो, असं करून बोलतो 2 लाईनी मार. पण मी केलं. मॅडम बोलते व्हेरी गुड, मजा आली. तर आता जस्ट समजा नाही बघा, या साईडचा दुकान बंद आहे यार, तर आम्ही दुसऱ्या साईडची चायनीज वेळाचं एक काय मंचुरियन पाव खाल्ला आहे. समुद्र आज खूप जवळ आहे, आज समुद्र खूप जवळ आहे, तुम्हाला दाखवतो ना. खाली पण नाही उतरू शकत आम्ही, पूर्ण पाणी जवळ पूर्ण येते. हो कसं खतरनाक लाट फुटते, वा कुठपर्यंत येते बघा पाणी. हां पूर्ण समुद्र आज भरलेला आहे पावसामुळे. पाऊस पण चालू आहे म्हणून आम्ही लोकांनी रेनकोट घातलेला आहे. थोडाच चालू आहे, म्हणजे जास्त नाही चालू आहे. आणि कॉम्पिटिशन पण नाही झाली, सिंगिंग कॉम्पिटिशन नाही झाली ना, स्टँडअप कॉमेडी पण नाही झाली. मॅडम नुसतं सांगते हां मीटिंग किंवा तुम्हाला सांगायलाच नाही येतात. कारण आम्हाला परत भूक लागली तर आम्ही आता चालू चिप्स खायला, हरीकडून पैसे सॉरी हरी, आम्ही पाण्यामध्ये भिजले ना, त्यामुळे आमचे पैसे भिजले, त्यामुळे आम्ही हरीकडून पैसे मागितले. हरी कोण आहे तुम्हाला माहिती असतं तर माझे मागचे ब्लॉग तुम्ही बघितले असते, ते आता इकडे नाही आहेत. हां तर आता जातो चिप्स खातो आणि डायरेक्ट घरी जातो. तर काय आता जस्ट घरी पोहोचलेलो आहे. जेवण वगैरे करतो आणि जातो दुकानात. रेनकोट घातला होता तरी पण आम्ही केस भिजवले. हां कारण मजा येते, थोडं तरी भिजलं पाहिजे पावसामध्ये. हेच बघा यांचा NCCचा फॉर्म भरणं चालू आहे इथे. आता हा बोलतो हा फोन कर, हा म्हणतो तो फोन कर. इकडं कोणती त्याला बघून घ्या, याच्या केसांमध्ये दाढीमध्ये 3 वर्ष दिसणार नाही आता अशी दाढी आणि केस. याला तर आहेच नाही, थोडीशीच आहे. कंटिन्यू टाकतो मी. गाईज बघा बाहेर पाऊस चालू झाला. आता मी निघणार होता, लगेच पाऊस चालू. हां वाढला, पण मी छत्री घेऊन जाईन. तर आता लगेच जातो दुकानामध्ये. शॉप
हे बघा, हे आहे वडापावचं शॉप, ही आहे आपली स्टेशनरी जी मी आता उघडेल. आणि लगेच बाजूला गणपती बाप्पा. गणपती येतात गाईज पुढच्या महिन्यामध्ये. तिकडे पूर्ण मस्तपैकी गणपती बाप्पांचं दुकान लागलेलं आहे. फुल मूर्त्या आपल्याला भेटतात इकडे भारी भारी बघायला. तर मस्तपैकी दुकान उघडायच्या अगोदर बाप्पाचं दर्शन होतं एक नंबर. तर खोलतो लॉक आणि बसतो मध्ये. तर गाईज ही आहे आपली स्टेशनरी. हा, तर लाईट वगैरे लावतो मस्तपैकी, बसतो थोडा वेळ इथे. बाहेर पाऊस, मध्ये हे प्लस वायफाय आणि CCTV कॅमेरासुद्धा. काय बघा कसं चेहराला पोत आहे. बंडे दाढी केस सर्वे केलेत. दाखव बंडे पटकन. अच्छा लगता है, अच्छा लग रहा है. गोटा वाटतो गोट्या. सेम रोशन दिसतोय. सेम रोशन सारखा दिसतोय. सेम तू. हा, याला बघ. येतं तर काय बघ. इकडे बघ आयुष. इकडे या साईडला उभा राहा इकडे. बंटी बेकार वाटतोय बाई. जाणार नाही काला. हा बस ना. आणि मला हसत होता माहिती आहे का, माझी जेव्हा दाढी नव्हती तेव्हा. आई रामपूजनला जायचं आहे. रामपूजनला जायचं आम्हाला आता. किंवा बंटी कसा 3 वर्ष आता असाच. मस्त दिसतो. हा, चावी मला नाही माहिती. म्हणजे काय हे काढायच्यात. तर काहीच आता जस्ट दुकान बंद केलेलं आहे आणि आता चाललो गेलो ओमकेशला सोडायला बुलेटवर. त्यानंतर हा मला सोडायला. आणि आज जरा जास्त लेट बंद केला. आम्ही 10 वाजता बंद केलं आहे दुकान. 10:15 वाजता. नाहीतर रोज 9ला बंद होतं. एक फॉर्म भरत होतो त्यामुळे. तर डायरेक्ट आता उद्या भेटू नवीन ब्लॉग बरोबर. ठीक आहे, आता ब्लॉग एंड करतो. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकर नवीन कंटेंट बरोबर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.